कोणी कोणाचा भूभाग बळकावला। भारत आणि नेपाळ सीमावाद वरवर दिसत नसला तरी प्रचंड स्फोटक आहे, कारण दोन्ही देशांच्या सीमा खुल्या असल्या तरी सीमावैर आजचं नाहीये। ते थेट 1816 मध्ये तलवारीच्या टोकाने आणि रक्ताने ओढल्या गेलेल्या भयंकर तप्त सीमारेषेचा हा प्रश्न आहे। कारण एक काळ असा होता जेव्हा नेपाळचं साम्राज्य पूर्वेला सिक्कीम पासून ते पश्चिमेला सतलज नदीपर्यंत म्हणजे आजच्या हिमालय प्रदेशापर्यंत पसरलेलं होतं। पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वाढत्या महत्वाकांक्षेने या ग्रेटर नेपाळला लगाम घातला। असं काय घडलं होतं त्या युद्धात की नेपाळला आपला तब्बल 1/3 भूभाग ब्रिटिशांच्या हवाली करावा लागला। आज आपण इतिहास उलगडणार आहोत सुगौली कराराचा, जो आज 200 वर्षांनंतर सुद्धा दोन्ही देशातल्या तणावाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू आहे। हा वाद समजून घेण्यासाठी आपल्याला जवळपास 200 वर्ष मागे जावं लागेल। 1814 ते 1816 या कालावधीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळ यांच्यात एक मोठं युद्ध झालं होतं। यालाच अँग्लो नेपाळ युद्ध असं म्हटलं जातं। त्या काळात नेपाळची सत्ता मोठ्या वेगाने विस्तारत होती। उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि सिक्कीम मधल्या काही भागांपर्यंत नेपाळचा प्रभाव वाढला होता। ही वाढती ताकद ब्रिटिशांना धोकादायक वाटू लागली आणि अखेर दोन्ही बाजूंमध्ये युद्ध पेटलं। पण 2019 नंतर हा संपूर्ण प्रश्न अधिक संवेदनशील बनला, कारण भारताने जम्मू काश्मीर मधलं कलम 370 हटवून राज्याची पुनर्रचना केली आणि त्यानंतर भारताने नवीन अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला। ज्या नकाशात कालापानी, लिपुलेख भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आले होते। त्यामुळे नेपाळने याला तीव्र विरोध केला। त्यांचं असं म्हणणं होतं की हा भूभाग नेपाळचा आहे। यानंतर 2020 मध्ये नेपाळने सुद्धा स्वतःचा नवीन अधिकृत नकाशा जाहीर केला। या नकाशात कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा हे भाग नेपाळच्या सीमेत दाखवण्यात आले। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।